मुळात आपला जो कार्यक्रम आहे ते पोरासाठी पाहिजे. आपला जो कार्यक्रम आहे ते पोरासाठी पाहिजे. पण आता इथं दुहेरी भूमिका आपल्याला निभावावं लागेल. नाही सूत्रसंचाला बोलू लागले तेच माईक चांगला होता त्याच्या जवळ घेतला मी. लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी या भारताची भूमी घडवली, ज्यांनी स्वतःच्या रक्ताची राख रांगोळी केली आणि कुठंतरी हा भारत घडवण्यामध्ये ज्यांचं योगदान लाभलं त्या प्रत्येक महापुरुषांना, विचारवंतांना, क्रांतिकारकांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. विचारमंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि येणाऱ्या काळात त्यांचं जे काही स्वप्न आहे, वाढदिवस आहे, आणि वाढदिवस असताना मी एवढंच म्हणेल की जे जे हवं ते तुम्हाला मिळो, जे जे हवं ते तुम्हाला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. म्हणजे जे तुम्ही ठरवले ते तुम्हाला मिळावं. आता इथं बसलेले काही आहेत का, 4-5 मोजके, त्यांनी एवढी मेहनत घेऊन, संघटन करून, इतरांच्या मनामध्ये प्राण आहे, आत्मा आहे, हा जागरूक करण्याचं काम केलं. ते लोक सोडले तर बाकीचे टाळ्या वाजवणं. म्हणजे आपण कुठेही गेलो तर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले, काही बायकोचा ताण आहे, काही भावकीचा ताण आहे. म्हणजे आपल्याला हे दलिंदर चाळे जरासे बंद करायचे. इथं बसला तरी ताणात आहे, इथं बसल्यावर तरी बाबा कोणीतरी आपल्यासाठी झटायलंय, काहीतरी मेहनत घ्यायलंय, वय वर्ष 57 आहे, कुठली तरी प्रेरणा या तालुक्यासाठी, या विभागासाठी काहीतरी करायचं. त्यांच्यासाठी देखील आपण मरगळ वाढून बसलेले असाल तर येणाऱ्या भविष्यात आपण काय करणार हे आपल्या लक्षात घ्यायचं ना. तर आपल्या इथे इलेक्शन म्हणल्यावर इथं मी माझ्या मोबाईल मध्ये 2 वर्षापूर्वी अनिल सरचा नंबर सेव्ह केलाय, ग्रेट पर्सनॅलिटी म्हणून. त्यांना तुम्हाला ऐकायचंय. मी तर एक विचारमंचावर बसलेला सर्वात लहान आहे का बाबा, तर आपल्या इथं मेंटॅलिटी ती आहे. इथं नेमकीच लाईट गेली होती, त्या लाईटवर मी महाराष्ट्रभर तो डायलॉग घातला, काळाची गरज आहे. आपल्यातल्या लोकांसाठी आपल्या लोकांनी उभं राहणं गरजेचं आहे, आपल्या लोकांना साथ देणं गरजेचं आहे. मात्र दलिंदर व्यवस्था आपल्या देशामध्ये जेव्हा इलेक्शन येते का, तेव्हा इलेक्शन येताना पहिल्यांदा पाहतो साला कोणत्या धर्माचा आहे, दुसऱ्यांदा पाहतो कोणत्या जातीचा आहे, तिसऱ्यांदा पाहतो कोणत्या गावचा आहे, चौथ्यांदा पाहतो गल्लीतला आहे का, पाचव्यांदा पाहतो वाड्यातला आहे का, नंतर पाहतो घरातला आहे का, घरातला, गल्लीतला, वाड्यातला. बोकांडीवर बसू देऊ नका, जे चांगलं आहे त्याला मतदान करा आणि निवडून द्या. ते तुमचं काम आहे, ते आपल्याला करावं लागेल. आणि आपल्या इथलं इलेक्शन व्यवस्था विषयच नाही, न बोललेलं बरं, नाहीतर आपला कार्यक्रम करतील हे. जे काम आहे तेच करावं लागलं. वांदे तेच आहे तिथं, कारण इथं बोलणारा याचा कार्यक्रम आहेच. पण शहीद आलम भगत सिंह म्हणतात की आने वाली पीढ़ी सवाल करना सीखे, किसी के पीछे हाथ बांधकर चलना वो भी एक तरह की गुलामी होती है. इसलिए आने वाली पीढ़ी सवाल करना चाहिए, वो अपना हक्क का अधिकार आहे. आपल्याला ते बोलता आलं पाहिजे आणि ते आपण नाही केलं तर होणार काय. अरे आपल्या लोकांना उभे राहिले पाहिजे, गावाचा विकास करायचा आहे, तालुक्याचा विकास करायचा आहे, जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तेव्हा 4 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने गावाच्या विकासासाठी वेळ द्यावा. मंदिरावर बसून, चौकात बसून, कोपऱ्यावर बसून डायलॉगबाजी करू नाही. आता ज्याच्याकडे वेळ आहे दलिंदर ते डायलॉग म्हणते, म्या पाहिलं दुपारा त्याला घरात घुसता नाही. सर्वात महत्वाची मेंटॅलिटी, ज्याच्याकडे लय मोठा वेळ आहे का ते विकास कामात वेळ देणार आहे, ते आगाऊ डायलॉगबाजी मारताय. पण ज्याच्याकडे वेळ आहे त्याला गावाच्या विकासाला वेळ द्यावा. ज्याच्याकडे लय मोठा पैसा आहे, बबाड लुटलाय, त्याला थोडाफार पैसा गावाच्या विकासासाठी द्यावा. ज्याच्याकडे बबाड ताकद आहे त्याला गावाच्या विकासाला ताकद द्यावी. रस्त्याला दगड पडला उचलून बाजूला ठेवा, नाही तर तुझी ताकद काय जळायची का. याला दंड दाखवायला, त्याला मांड्या दाखवायला किती दिवस. आपला शेवट कधी होईल सांगता येत नाही, कोणासोबतची आपली बैठक शेवटची होते सांगता येत नाही. मग तो मेल्यावर त्याचं स्टेटस ठेवून खाली 4-5 पुष्पगुच्छ, ना चिठ्ठी ना कोई संदेश, काहीच कामाचं नाही. जिवंतपणे तुम्हाला जी लोक कामा पडतील ती आपल्या कामाची आहेत. तो मेल्याच्या नंतर कोण रडायले, बायको रडायली, लेकर रडायले, भावकी रडायली, कोणी बात नाही. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. अरे म्हणून आपलं काम आहे जिवंतपणे आपल्या कोणीतरी साथीला पडलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. ते आपल्याला करायचं. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्याला वेळ द्या, ज्याच्याकडे ताकद आहे त्याला ताकद द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्या. आणि
मायचान सांगतो ज्याच्याकडे काहीच नाही त्याला गुमान गप राहा. वादे आपल्या इथं काय आहेत? ज्याच्याकडे वेळ त्याला वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्याला ताकद द्यावी, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा. हे तिघ जण चळवळ स्थापन करतात आणि ज्याच्याकडे काहीच नाही ते वळवळ करते याची चळवळ बंद करून टाकते. पहिलं काम आपलं ते आहे की आपले लोक आपल्याला ओळखावे लागतील. नेते मंडळी आहे, मी सरांना सांगेल की बाबा आपल्या इथं उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे. इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोरं असतील तर मी धोंडे सरांना एक विद्यार्थी या नात्यानं विनंती करतो की त्या पोरांची ग्राउंडची व्यवस्था आहे का पहा, हे तुमचं काम आहे. कारण इथं हारामध्ये जवळपास 10,000 रुपये गेले. मात्र एक पोरग आहे आमचं ज्याला 300 रुपयाचा बूट घेऊन पळायला देखील त्याच्या अडचणी आहेत. एक पोरग आहे त्याला 80 रुपयाचं रजिस्टर विकत घेता येत नाही. कारण आपल्या देशाची व्यवस्था आहे सर. काहीला प्रश्न आहे काय खावं, काहीला प्रश्न आहे काय काय खावं. काही जण दिवस रात्र पळालेत, आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी, काही दिवस रात्र पळत आहेत एक वेळचं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे. त्या व्यवस्थेबद्दल आपल्याला जागृत व्हायचंय. आणि म्हणून नेता कोणताही असो आपल्या भारतीय नेत्याबद्दल छान लिखाण आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आपले लोक आपल्याला ओळखावे लागतील. प्रत्येक पक्ष कोणते असो साहेबाचं काम खूप छान काम आहे. 1965 ला जन्म, वय वर्ष 57 आहे. मॅटर हे नाही तुम्ही वय किती वयाचे, मॅटर हे नाही तुम्ही अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली का, जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी उभे राहिलेत का. म्हणून युवक म्हणजे केवळ 35च्या आणि 30च्या असं असावा नाही. युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते, साला युवा तो होते जो हवा का रुख बदल देते. आपल्याला करता आलं पाहिजे, तो युवक आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट मॅटर ते लक्षात घ्यायचं की मॅटर हे नाही तुमचं वय काय. 1965 ला जन्म, 2 फेब्रुवारीला लक्षात घ्या. 88 ला काम केले बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत. तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो, साधी गोष्ट नव्हती. हात केला पब्लिक शांत, असा हात केला पब्लिकचा धिगाणा. एका फोटावर माणसाने मुंबई नाचवली पुन्हा होणे नाही. त्या माणसासोबत काम केलं म्हणजे माणूस साधारण नाही. त्यानंतर 1996 ला संघटना स्थापन केली, शिवा संघटना. कोलंबो म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट श्रीलंका आणि इंग्लंड नावाच्या देशामध्ये त्या संघटनेचं अधिवेशन घेतलंय. भारत आणि राज्यांचा विचार केला तर त्या संघटनेच्या 6000 शाखा मनोहर धोंडे सरांनी इतर देशापर्यंत ती संघटना पोहोचली. हे काही आगळं वेगळं काम नाहीये. आपल्याला आपली बायको आहे का भाऊ? एवढे लोक वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे ते एकत्र आणायचे, त्यांच्याकडून एक काम करून घ्यायचे. ही साधी गोष्ट नाही. लहान होतो आपल्याला भाऊ, आपली माय म्हणायची का बस तुला काय कळत नाही. शाळेत गेलो, शाळेतली बाई म्हणायला लागली का बस तुला काय कळत नाही. घरी आला, 4-5 मित्र बनले, मित्रही म्हणायला लागले का बस तुला काही कळत नाही. जीवनात त्याच्या एखादी पोरगी आली, ती पण म्हणायला लागली ग बस तुला काही कळत नाही. अनावधानात भाऊचं लग्न झालं. युवकाचा कार्यक्रम तेच आहे सध्या. लग्न अनावधानाच, हाताला काम नाही, रोजगार नाही आणि हा तुलना करायला दुसऱ्या सोबत. हा स्टेटस ठेवून गदार आहे. याचा स्टेटस गाडी दुसऱ्याची आणि याचा पुढे स्टेटस वक्त बदलले मला काय बदलत होत नाही. कारण आपल्याला ओळखून घ्यावं लागेल ना. ते आपलं काम आहे, ते आपल्याला ओळखता येत नसेल तर आपला कार्यक्रम बिघडणारच आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की बाबा लग्न झालं, बायको म्हणली हो एकाच वर्षात गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही. कोमात केलंय. संघटना देशाच्या बाहेर न्यायची आहे. इथं बायकोनं सांगितलं, मी बायको एकाच वर्षात म्हणायला लागली गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही. भाऊला 2-3 वर्षात लेकरू झालं, लेकरू म्हणलं 5 वर्षानं बाबा गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही. आणखी कोमात गेले. लेकरा लेकरू झालं, नातू झाला, नातू म्हणला बाबा गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही. अहो ते म्हणायला आलं त्याला हेच कळलं नाही, मला कळून काय घ्यायचं होतं. वादे हेच आपल्या इथं म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना कळलं नाही की आपल्याला काय अपेक्षित आहे. 6000 संघटना स्थापन करून तिथपर्यंत पोहोचणं, कार्यकर्ता एका धावणीत आणणं आणि सर्वांचा विचार करून करणं ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. त्यानंतर 28 जानेवारी 2023 ला लातूर या ठिकाणी सेवा जनशक्ती या पक्षाची त्यांनी घोषणा केली. म्हणून आपले लोक ओळखा, कारण आपण आपल्या समाजासाठी बोललं पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी चाललं पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी लिहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजासाठी बोलू शकत नसाल, चालू शकत नसाल, लिहू शकत नसाल, रस्त्यावर येऊ शकत नसाल तर आपल्या समाजासाठी जी लोक रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे.
तरच आपला समाज घडतो हे लक्षात घ्या. मी सहसा कुठल्याही वाढदिवसाच्या भाषणाला सहसा जातच नाही. पा मूळ हा पॅटर्न नाही. पोरग, त्याचा बाप, त्याची माय, त्याचं कष्ट. कारण सध्या आमचे पोरं शेपारले, सध्या बेजार ते आहे, ते कोमात आहे. कारण त्याने काय केलं सर, चौकामध्ये फिरताना तालुक्यात युवा नेता आहे आणि त्या युवा नेत्याचं ठरलेलं भांडवल आहे 1280 रुपयाचं. हा कडक पांढरी पॅन्ट, पेपर कॉटनचं 450चं शर्ट, लोफर 350 रुपयाचा, 500 रुपयाची 7 वर्ष झाली न खर्चलेली नोट. त्याला आयडिओलॉजी आमचं पोरगं म्हणते. आपल्या पोराला वाटते की माझंही आयुष्य याच्यासारखं घडावं. आणि आजही तुम्हाला या ठिकाणी एक शिक्षक या नात्याने सल्ला देतो, एक भाऊ म्हणून सल्ला देतो, तुमचा लेख म्हणून एक सल्ला देतो. पोरो, जिथं आपला फायदा होईल त्या ठिकाणी फक्त मागं पुढे राहा, नाहीतर आपला बाप आपल्यासाठी सर्वस्व नेता आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आपला बाप आपल्यासाठी सर्वस्व नेता आहे. येणाऱ्या काळात आपल्याला अडचण येणार तेव्हा कोणीच कामा येणार नाही. तेव्हा काही कुठं नाव दे, तू पोलीस स्टेशनला जाय, तेव्हा तू जामीन घ्यायला तुला बापच लागणार आहे. का जामीन घ्यायला तुला बापच लागणार आहे. म्हणून आपल्याला कुठं काय मिळतंय काय मिळत नाही याचा अभ्यास आपण करणं काळाची गरज आहे. चांगले लोक ओळखणं गरजेचे. नाहीतर यांना 2009 ला काहीतरी 15 दिवसाच्या प्रचारानं थोडाशा यांना त्यांना हुलकावणी दिली, पण ती तुमच्या जीवनातली शेवटची संधी नव्हती. येणारा काळ आपला आहे तुमच्यासाठी एवढंच नाही, धोंडे सरांसाठी. अरे कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. अरे सुरुवात है. अरे यश अपयश हे जीवनात चाललंच आहे. ईसीजी त्या ईसीजीवर सरळ रेष झाली, तू मेला. त्या ईसीजीवरल्या अशा जोपर्यंत रेषा आहे तोपर्यंत तू या जीवात जीव आहे, प्राण आहे. अरे पण जीवनात चढ उतार येणं काळाची गरज आहे. कदाचित 2009 ला ते आमदार नाही झाले, कदाचित महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी ते उभे राहिले त्यांच्याकडून ती संधी नाही गमावता आली असेल, नाही मिळाली असेल. अरे परमेश्वरानं काय ठरवलंय, तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव देतोच. येणाऱ्या काळात विधानसभेत येतील, विधानसभेतून मंत्री होतील. बिग पॉझिटिव्ह आपण राहणं काम आहे आणि आपले लोक ओळखून आपण त्यांच्या पाठीशी राहणं कामाची गरज आहे. ते जर आपल्याला करता येत नसेल, नाहीतर मग याच्या अगोदरचे नेते पहा. आपला एक नेता अमेरिकेत गेला, अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख जो बायडन, त्याला भेटला, भाऊनं घर बांधलं. आपला नेता कोमात. आपल्या नेत्यानं त्याचं घर पाहिलं, काय घर होतं, लाइटिंग, बापा झुंबुरण, त्याचे मोठमोठे दरवाजे. आता आपल्या लोकांना जाणून घ्यायची लय सवय. आणि तेच म्हणलं आपले लोक साधे नाहीत. समाज, जात, धर्म, बिर्म कधी आठवतो याच्यावर अन्याय झाल्यावर. बाकी याला समाजाभिमानाशी काही घेणं नाहीये. त्याच्यावर सांगितलं की बाबा लोकांच्या सुखात आपलं सुख मानणारे लोक आपले, पण जेव्हा आपण दुःखात आहे तेव्हा समाज सुखात असेल तर ते देखवत नाहीत. ही बी दलित आपल्या देशात आहे. मेंटॅलिटी आहे. इथं फक्त भाषणाने आपला देश सुधारणार नाही. आणि जगातला एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवरला ग्लास साखर दंडानं बांधून ठेवा लागतो, एवढे दलिंदर आपल्या देशात आहेत. काय परिवर्तन करणार आपण? साखर दंडानं ग्लास बांधून ठेवा लागते, पक्की रेडिंग करून. अगदी नियम कमी करत नाही. शाळेची घंटी कोणा गायब केली? शिक्षण मंत्री. आता गाडी कोणी ऐकली? तू वाच ना. शाळेचं हल्लेलं पत्र येणं बठर देऊन टाकलं. शाळेच्या 2-3 फरच्या उचलल्या, याच्या सगळ्यात बाथरूमच्या पुढे टाकल्या. आणि हे शाळेत 2 मास्तराला विचारते ते राशनचं काय? आता त्याला तांदूळ मोजायचे का लेकराला शिकवायचं? म्हणजे मेन गोष्ट आपल्याला परिवर्तन करताना काही गोष्टी कळायला पाहिजे. आपल्या घराच्या समोरची नाली तुडुंब भरली, हे डायरेक्ट डायलॉग मोदीवर नाही. आता मोदीचा नालीचा काही संबंध आहे का? हे स्थानिक प्रश्न कोणाचे? ते पत्रकार आहेत, त्याला सोडून द्या, काही इशू नाही. पत्रकार आहेत, नंबर 1 माणूस आहे, समजून घेणं काळाची गरज आहे. नाही बरोबर आहे ना. आणि एकमेव हडावासाचा माणूस आहे, त्यांच्या एवढा कार्यकुशल एकही कोणी वाटलं नाही. एका जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. बाकीचे बरेच होते, कोणी बोलत नव्हतं, हात वरती करत होतं. एकच माणूस दिसला मला, त्याला तुम्ही दाबायला पुन्हा थांबा, बोल नका. अरे हेच असते, कुठेही ना तुमच्यातली चळवळ आणि वळवळ दिसली पाहिजे. मेन काम ते है. तरुण आहेत आमचे, वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी,
जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. या जोश पाहिजेच ना, लगा मरेल वाणी बसला, मागे बसलाय, नुसते खंबा मोजले त्याने, किती 1 2 3 4. काही काही दलितांना लाईन मोजले, 2 चालू आहे कल्ला, 1 बंद आहे पलीकडला. काही घेणं काय काय मागून बसू पाहिलं, आपल्यापर्यंत काही चालू नाही काय नाही. पाहू आपण हार आणलेला फटकन साहेबांकडे टाकायचा, साहेबाला दिसलो पाहिजे तुमचा कार्यकर्ता आहे, आलो होतो. प्रत्येक जण या जगात स्वार्थी आहे. म्हणून मी काय म्हणलं की स्वार्थीपणा थोडा बंद करावा लागेल. आपली जात धर्मपंथ यापेक्षा जो उमेदवार चांगला आहे, आपल्या हिताचं रक्षण करेल, आपल्या न्यायाधिकारी लढेल, तो आपला उमेदवार आहे. नाहीतर मग माझे ते होतात. जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आपले भारतीय लोक जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात काही मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, दलिंदर बाहेर येते, पाहते पहिले लोकांची गेली, याला कळलं लोकांची गेली आपली गेली, बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट हे फक्त आपलीच गेली. आणि बापरे एळूचा बांबू घेते, टिफिन जाते, या फ्यूजला ढुसण्या त्या फ्यूजला ढुसण्या, तिन्ही फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते आणि सकाळी भिकारचोट पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. अरे परिवर्तन करण्यासाठी किती दिवस आपण इच्छा आकांक्षा अपेक्षा लोक ऐकून ठेवायच्या. आपलं बी काही घेणे ना, आपल्याही समाजासाठी काही देणे. ईश्वरानं आपल्याला बोलण्याचं ताकद दिली आहे, त्याचे आभार माना. की कुठं अन्याय होतो त्याच्या विरोधात बोलता आलं पाहिजे, कुठं त्या ठिकाणी कोणाची वेदना आपल्याला समजली पाहिजे. आणि ती आपल्याला समजत नसेल तर माणूस म्हणून आपण चुकीनं जन्माला आलो हे मान्य करावं लागेल. अमेरिकेत गेला, अमेरिकेत जो बायडन होता, त्याचं घर पाहिलं, त्याचं झुंबर, त्याचा दरवाजा. आपले नेते हुशार. आता विधानसभा पाहिली असत, मोरे सरांनी विधानसभेत कुठला आमदार म्हणला का, रस्त्याचा प्रश्न मांडला, आरोग्याचा प्रश्न मांडला, तुमच्या पाण्याचा प्रश्न मांडला. ते प्रश्न मांडते, माझ्या कॉलेजचं काय, माझ्या शैक्षणिक संस्थेचं काय. त्याच्यानंतर एखाद्या पोलीसवाल्यासोबत त्याचं मॅटर झालं, ते मॅटर सांगते. पण आपल्याबद्दल बोलणारं कोणी आहे का. मग आपण आपल्याबद्दल जे कोणी बोलल त्याला साथ द्यायची. बाबासाहेबांनी दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे मतदानाचा, तो भिकाऱ्यावानी कायचा नाही, सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. कळलं का. त्या माणसानं एकच ग्रंथ लिहिला, सर्व एका लाईनीत आणलं, चौका चौकात माणूस उभा आहे, ताण म्हणू को बेदिया पाठीशी. कारण का त्या माणसानं आपल्याला अधिकार दिला ना, तो अधिकार तसा वापरता आला पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, नेत्यांनी त्याचा इशे केला झाला. येणारा पुढचा काळ तर लई बेकार आहे. पुढचा काळ म्हणजे इशेच नाही. आपल्याला आपलं आर्थिक बजेट पाहावं लागल, घर चालवता आलं पाहिजे, काय करायचंय, पोरं असतील, नोकऱ्या असेल, प्रशासन असेल, काय हे 4-5 वर्षे नंतर आपल्या देशात पुन्हा धर्म, जात, पंथ याच्यावर गल्ली गल्लीत भांडण होताना दिसतील तुम्हाला. त्यामुळे आपलं काम आहे, लवकर आपली पोळी भाजली पाहिजे, रक्कम आपल्या तळावर गरम पडली पाहिजे, आपल्या पोटात गेली पाहिजे, मायबाप आपल्याला जगवता आले पाहिजे. तेवढं तरी संधी आपल्याला द्यायची. अरे किती दिवस आपला बाप टोपी घालून मागे बसणार, किती दिवस आपला बाप कुठल्या तरी खुर्ची पाण्याच्या शोधात बसणार, कुठंतरी आपला बाप चटीवर बसणार, झक मारायची, रात्रीचा दिवस करायचा, दिवसाची रात्र करायची, मेहनत घ्या, गाव सोडा, गावाच्या बाहेर पडा, पैसे कमवा. चला येणाऱ्या काळात तू कमवलेल्या यशामुळे, तू कमवलेल्या सक्सेसमुळे, तू मिळवलेल्या नोकरीमुळे तू तिथं बसशील, पण या खुर्चीवर तुझा बाप बसला पाहिजे एवढी मेहनत तुला घ्यावं लागेल. ते आपल्याला करायचे, त्यासाठी आपला लढा आहे. बाकी ही श्रीमंती गरमी हे 5 फुटाचं अंतर फक्त तेच आहे. इथं कारण पद आहे, इथं कारण पैसा आहे, इथं कारण प्रतिष्ठा आहे. मग या 3 पायऱ्या ओलांडायच्या असेल तर मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. भाग्य और दूसरों को दोष क्यों देना, जब सपने हमारे हैं तो मेहनत भी अपनी होनी चाहिए. मला मोठं व्हायचं ना, मेहनत मला घ्यावं लागेल. अरे किती दिवस आज आपण इथं बसलो, बाजूला बसलेला एखादा वयोवृद्ध असेल, पाहायचं आपल्याला हे चित्र बदललं पाहिजे. चला आपला बाप किती दिवस बसणार खाली, आपला बापही स्टेज पर्यंत आला पाहिजे. त्याला काय बापाला आमदारच व्हावं लागते का, बापाला एखादा नेताच व्हावं लागते का, डझंट मॅटर. तू एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा कलेक्टर होय, PSI होय, तू PSI म्हणून तुझी निवड झाली असं तू इथं बसलेला असता, झक मारून विचार मंचाच्या सूत्रसंचालकाला या बापाला या विचार मंचावर बोलावं लागलं असतं. असं जमा आहे, अगदी परिवर्तन करायचं आपल्याला. आपली लढाई श्रीमंताच्या विरोधात नाही, पण आपल्या बापाची फाटलेली बनेले त्या बनेचे चित्र बदलण्यासाठी आपली लढाई ती आपल्याला लढावंच लागेल. यासाठी आपल्याला इथं शांत बसता येणार नाही. नेत्याचा विषय खलास आहे, सरांना माहित आहे. इथं जात आडवी येते, धर्म आडवा येतो, पंथ आडवा येतो, पक्ष आडवा येतो, पक्षाचे पुन्हा आडवे येतात. आणि त्याच्यात पण कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचंय, पण लोक करू देत नाही. मग आपलं गेलंय कुठं, अमेरिकेला.
त्याचं घर पाहिलं, हे कोमात गेलं. कोमात गेलं, त्यांना जो बायडनला विचारलं, बाबा एवढं मोठं घर कसं काय? जो बायडन म्हणला, बाहेर चला, ती वॉशिंग्टन शहर आहे म्हणला. शहर दिसलं का? ते म्हणला हो. ती नदी दिसायली म्हणला हो. त्या नदीवरला पूल दिसला का? ते म्हणला हो. आणि त्या पुलावर कठडे टाकायचे होते मला, बाजूचे बांबू, ते टाकलेच नाही मला, त्याच्या पैशात घर बांधलं. आपला नेता हुशार झाला. बापरे म्हणला, त्या वॉशिंग्टन शहराच्या जवळ असणाऱ्या नदीवर जे काही कठडे होते ते कठडे गायब केले आणि भाऊनं घर बांधलं. आपल्या नेत्याने चॅलेंज केलं, येणाऱ्या 2 वर्षात मला एकदा भेटायला मला भारतात. जो बायडन भारतात भेटायला आले, दिल्लीत उतरले. आपल्या भारतातल्या नेत्यानं एवढं घर बांधलं, 1 महिना लागला घरातल्या घरात भेटायला. 13 नंबरच्या दरवाजातून गेलं की 17तून आत, 17तून गेलं की 23 मधून बाहेर. 1 महिना लागला भेटायला. एका महिन्यानं आपला नेता जो बायडनला भेटला. जो बायडन म्हणले, भाऊ एवढं घर कसं काय? आपला नाथ खुळाय म्हणला. आम्ही भारतातले लोक आहेत भाऊ. आम्ही धुऱ्यावर सकाळी भांडण करतो, 4ला केसेस करतो, 9 वाजता नेता सामील होतो, सकाळी पुन्हा आम्ही भारत माझा देश म्हणतो, अशी आमच्या अवलादी आहे. आणि मग महत्वाची गोष्ट काय बाबा, की ते म्हणला 1 महिना झाला, एका महिन्यात भेट झाली. जो बायडनने विचारलं, एवढं मोठं घर कसं काय? एवढी मोठी प्रॉपर्टी कसं काय? ते म्हणला, बाहेर चला, दिल्ली शहर यमुना नावाच्या नदीकाठी आहे. मग दिल्ली शहर यमुना नावाच्या नदीकाठी आहे म्हणल्यावर याने सांगितलं जो बायडनला, ती नदी दिसायली का? ते म्हणला हो. त्या नदीवरला पूल दिसायला का? जो बायडन म्हणला नाही ना भाऊ, नीट पहा मला, नीट पहा मला एकदा. त्याने चष्मा खाली केला. अहो पूल दिसत नाही म्हणला. अहो नीट पहा मला, ती नदी आहे, त्या नदीवर पूल दिसायला का? ते म्हणला नाही. तेव्हा आपल्या भारतातल्या नेत्यांनी सांगितलं, पूल आला होता, पूल बांधलाच नाही म्हणला, अख्खं घर बांधलं म्हणलं. हे आपल्या इथं पेट्रोल नाही. पण त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, की पुन्हा भगतसिंग होणे नाही, पुन्हा बाबासाहेब आंबेडकर होणे नाही, आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. ही अस्तित्वाची लढाई आपली आहे, लढावी आपल्यालाच लागेल. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायची त्याला. पण पोरं, एक विनंती आहे की आपल्याला काहीतरी चांगलं करावं लागेल. वाढदिवस, एपीजे अब्दुल कलामांनी छान सांगितलं होतं की वाढदिवस म्हणजे काय बाबा, की तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही रडत होता. आईला अतिशय मोठ्या वेदना होताना देखील आई आपली स्माइल करत होती, हसत होती, स्मित हास्य करत होती, कारण तिने एवढ्या वेदना सहन करून एका नवीन जीवाला जन्म दिला होता. म्हणजे आपण रडत असताना आपली आई हसत होती, वेदना होताना देखील. म्हणून आपलं आयुष्य जगत असताना असं जगा की तुमच्या वागण्यामुळं, तुमच्या जगण्यामुळं तुमची माय आणि बाप जीवनात कधीच रडत नसेल तर तुमचा वाढदिवस जीविते शरद शतम, आयुष्यभर तो साजरा झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वासाठी, आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी झगडलं पाहिजे. हीच काळाची गरज आहे. आणि आज तुम्ही झगडले नाही तर येणारा काळ बेकार आहे. पोरं यांना त्याला सांगतो, पोरं काय करायचं करा, पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, याच्या त्याच्या नादी लागून स्वतःचं अस्तित्व बर्बाद करून घेऊ नका. वेळ आणि काळ हा सांगून येत नाहीये. आपल्याला जगायचंय 60 वर्ष. तुम्हाला माहिती आहे, चालता बोलता 30-40 मध्ये लोक सध्या अटॅकनं चालले. आपली कोणाची भेट कोणासोबत आहे काही सांगता येत नाहीये. म्हणून आपला मित्र असेल, आपला साथी असेल, जीवलग असेल, त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसलं, तो ताणात दिसला, टेन्शन मध्ये दिसला, तर प्रत्येक प्रश्न पैशाने मिटणार नाहीये. मित्र या नात्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि त्याला फक्त एवढं मनात ताण घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. सध्या जिवंतपणे माणसाला साथ देणं गरजेची आहे. ती साथ आपल्याला द्यावी लागेल. आणि ती जर देता आली तर खऱ्या अर्थानं कुठंतरी आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे साध्य झालं. नाहीतर मग डायलॉग मारलेलाच नाही. मला प्रत्येक जण वक्ता म्हणतात, मुळात मी वक्ता नाही, मोहकाम शिकवणे हे लोकांना बळजबरी मागे दिलेलं काम आहे. माहिती सांगतो मी, काही चारोळी बिरोळी याचा डायलॉग त्याचा डायलॉग डझन मॅटर. आणि धोंडे सरांनाही सांगतो बाबा की तुम्हाला कार्यकर्ता देखील ओळखणं गरजेचं आहे. आजकाल लोकल डेंजर आहे. आता म्हणते आपल्यासोबत आहे, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे है ना. कारण का काळ बेकार आहे हो. असंच एक जण परभणीला आलं शिकायला, विज्ञान शिकलं आणि गावाकडे गेल्यावर डायलॉग म्हणलं का भूतभीत काही नसते. मुद्दाम सांगितलं याच्यासाठी, काय नाही भूतभीत काही नसते. मला कोण म्हणलं भूतभीत असते? विज्ञानाचा अभ्यास केला मला, पुनर्जन्म बिनर्जन्म काही नाही मला. कस काय म्हणले? हे 14 मित्र सांगायचे, आमच्या घराच्या बाजूला, गावाच्या बाजूला एक चीच आहे, त्या चिचावर भूत आहे. मन गाजलेला शब्द आहे आपल्याकडे, मन आहे ना. ती अशी आहे मन.
कोण म्हणलं? काय लोक म्हणणार ते. हा, हे दलित चाळे बंद करायचे पहिले. आपण डोळ्यानं पाहत नाही, कानाला ऐकत नाही, त्या तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही व्यक्तीवर अपभ्रंश होईल असा विचार वाईट पद्धतीने व्यक्त करायचा नाही. आज आपण लोकांवर गेलो, उद्या लोक आपल्याबद्दल करणार आहेत. पण असं कुठं आलं? खेड्यात आलं. खेड्यात आल्यावर डायलॉग घालायला लागलं, कारण प्रश्नाची उत्तरं नेता या नात्याला बदलावं लागते. आपल्याला 2-3 वेळा हुडकवणी भेटली म्हणजे आता आपल्याला जागरूक होणं काळाची गरज आहे. आणि गावात आला पारापाशी म्हणायला लागलं भूतभीत काही नसते, विज्ञानाचा अभ्यास केला, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, कायच भूत आहे म्हणले. हे ती गजरा द्यायच्यात पुन्हा नाही हो, त्या चिचोर आहे, ह्या व्हाईट साडी आहे, भले मोठे नख आहेत. आपल्या इकडे भूताचे प्रकार, अंधश्रद्धा तर कुठून आणली काय माहिती. गावाकडे सोन्याचा हांडा आहे ना, कढई उघडी आहे, तिचा कान उघडा आहे म्हणून ते काढायला गेल्यावर रेडा माग लागतो. सोन्याचा हांडा स्वप्नात येतो, ते म्हणतं येऊ का, आपण म्हणायचं नग नग. कुठून चाळे सुटतील काय माहिती. ती अंधश्रद्धा बी बंद करावं लागेल ना. अंगात कोणाच्या आहे? गोरगरिबाच्या. अंगात कोणाच्या येते? गोरगरिबाच्या. कधी ऐकलं का संसदेमध्ये खासदाराच्या अंगात आणि अंगात त्याला खासदार म्हणाला हो नाही. अंगात कोणाच्या आहे? गोरगरिबाच्या. कधी ऐकलं? आमदार साहेब रिबिन कपायला आले, अंगात आलं, कैची दुसऱ्याच्या आहे खुशी. अरे नाही ना, हे गरिबी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, अज्ञान सर्वात मोठं जड आहे. ती आपल्याला मिटवावं लागेल. त्यासाठी मेहनत आपल्यालाच घ्यावं लागेल, कळावं लागेल आपल्याला टायलेंट काय. मी फॉरेस्ट मध्ये नोकरी केली तुमच्या जिल्ह्यामध्ये 5 वर्ष. 5 वर्ष नोकरी करत असताना मला कळालं की बाबा आपण डीएड केले, आपल्याला शिक्षक व्हायचे. डीएड सीटी दिली, 6 मार्कांनी रिझल्ट गेला आपला, हरलो नाही. फॉरेस्ट मध्ये नोकरी करताना मला माहित होतं काय करायचंय, कारण का जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. मला माहित होतं एका मिनिटात माणसाचा विचार बदलत नाहीये, एका मिनिटात माणसाचं आयुष्य बदलत नाही, पण एका मिनिटाचा विचार माणसाचं आयुष्य बदलत नाही. तेवढा विचार केला. फॉरेस्ट मधून परभणीत आलो, 4-5 वर्ष बेजार झालो, पण कार्यक्रम जमला ना आपला. आता नेता असो कोणी असो, मेन चेअर भेटेल, बसल भेटेल, महाभिमान सत्कार झालाय है ना. आज क्रेटा आहे, पुढच्या वर्षी तुमच्या इथं फॉर्च्युनर मध्ये येईल काय सांगता. आमदार व्हायची गरज नाही, असाच आमदार आहे ना. पण म्हणजे स्वतःला ओळखायचं शिका. सर्वात महत्वाची गोष्ट, आपली तुलना बाजूच्या सोबत करायची नाही. जे आहे त्यात समाधान मानावं लागेल. नाही तर माझ्याकडे क्रेटा आहे, आता उगाच मला एखादं म्हणलं सर तुमचा कार्यक्रम बरोबर आहे, फॉर्च्युनर घ्या, मी जास्त मेहनत घेणार, 5-6 कार्यक्रम जास्त घेणार, लय ताण येणार, आला अटॅक, मेले काम नाही सर. काही गरज आहे का? अरे आहे त्यात समाधानी मानावं लागेल. ते जे काम आहे का ते करावं लागेल. म्हणून मी काय म्हणलं की सरला सांगितलं मी की बाबा कार्य करता आणि तुम्हाला लोक जे प्रश्न विचारतात त्याचे उत्तर पहिलेच तुम्ही तयार ठेवायचे. येणारी विधानसभा असेल 2024 आहे, पक्षाचं नाव बी छान आहे, सेवा जनशक्ती. बाकीच्या पक्षाचं नाव सेवा त्याच्यात येतच नाही, नेवाच येतो. आपल्याला सेवा नाव आहे आणि आपल्याला गरज सेवेचीच आहे. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट आहे, शिक्षक असणारा माणूस तो ओळखतो कोणाला काय पाहिजे. कारण शिक्षकाची छान व्याख्या आहे, त्याला मराठीमध्ये मास्तर म्हणतात. मास्तर आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे समजून अंतःकरणातून जो शिकवतो तो खरा मास्तर. ती भूमिका आहे ना, प्राचार्य म्हणून काम केले, प्राध्यापक म्हणून काम केले, शिक्षक म्हणून काम केले. मग तुम्हाला काय लागतं ही भूमिका त्यांच्या मनात आहे. आपल्याला तीच लोक निवडून द्यावं लागतील. नाही तर व्हायला काय माहिती का, आमदार तो निवडून आला तरी बरे, नाही आला तरी त्याचं पोरगा भैया साहेब, त्याची पोरगी ताई साहेब, त्याची सून वहिनी साहेब, बापा त्याचा नातू युवा नेतृत्व, आणि इकडं पिंट्याची माय, पिंट्याची बहीण, पिंट्याची आजी. म्हणजे आपण गरीब आहेत पण राग सला आपल्याला गरिबी बद्दल. आपण गरीब आहेत पण राग कोणाबद्दल आहे? गरिबी बद्दल आहे. साधं उदाहरण आहे, गावाकडचा ग्रामीण भागात पंगत असती, सप्त्याची पंगत. पंक्तीला एखादा नेता आला, पांढरा शर्ट घातलेला आहे, गॉगल घातलेला आहे, पांढरे कपडे, आबा आपलेच दलित, पत्रवळी आणायला बेजा, द्रोण आणायला बेजा, पाण्याचा ग्लास आणायला बेजा, पुन्हा डायला घातले तरी देऊ साहेब, गरम पोळी देऊ. तिथं तू आबाप शेतातून झेक मारतो, स्वतःच्या पैशाने जगतो, स्वाभिमान येतो, त्या बापाला कोणी विचारत नाही जेवायचं का काका, पत्रवाळी देऊ का. मग आपण भिकारी, राग कोणाबद्दल? हे परिवर्तन आपल्याला करायचे. ज्या व्यवस्थेतून आपण गेलो का त्या व्यवस्थेवर अन्याय होणार नाही यासाठी लढायचे. आपले पोरं येतात, स्पर्धा परीक्षा तयारी करतात, मस्त नोकरी लागतात, चौकात उभं राहतायत, छानपैकी काळा वेळ काळा बोट आणि पकडताय कोणाला.
ज्यालाही मोठा ताण आहे, शेतातून आले, ग्रामीण भागातून दवाखान्यात कोणतरी ऍडमिट आहे, फाटलेला रुमाल आहे, पॅन्ट मळालेली आहे, चप्पल फाटलेली आहे, अर्जंट कुठतरी जाते, त्याचीच गाडी पकडते, बाजूला घ्या. तू कसा होता? गरीब. ताण कोणाला द्यायला? गरीबाला. हे आपल्या देशात चाललंय रे. गरिबीतून पुढे यायचं, गरिबीवर भाषण द्यायचे, मी गरीब होतो म्हणायचं, ठोकायचा कार्यक्रम गरीबाचाच. ते परिवर्तन आपल्याला करायचंय. म्हणून हे आलं पुन्हा मंदिरापाशी. मी विषय विसरत नसतो पुन्हा, कोणीकडे जाऊ द्या, मूळ विषयावर येतोच. हा, ते आलं पुन्हा मंदिरापाशी. आता मंदिरापाशी आल्यावर आला घरायला लागलं ना, भूतभीत काहीच नसते. 3 मित्र तर डेंजर आमच्या पोराला माहिती. हा, इथं स्पर्धा परीक्षेचे पोरं असतील त्याला माहिती. वर्गात बसतो, छान अभ्यास करतो, सर्व काही सुरळीत चालू असते, पण बाजूचा दलिंदर म्हणते मायच्या अख्ख्या वर्गात ती ह्याकडेच पाहू लागली. सर्व सुरळीत चालू असते, बापाच्या कष्टाची जाणीव असते, सर्व काय असते. बाजूचा म्हणल्यामुळे याच्या जीवनाला जो प्राणी लागायचा का तो लागून जातो. कार्यक्रम बी घडतो का नाही. म्हणून मित्र पण चांगले पाहिजे. अरे लॅब मधून बसलो, बाहेर निघल्यावर काही वाटलं, 1 तास आपला व्यर्थ केला, आपला मित्र येऊ या नात्याने आपल्याला बोलला पाहिजे. भाऊ, बापानं तुला 3000 रुपये कसे दिले हे तुला माहिती आहे. आणि इथं बसलेल्या बापांना पण विनंती आहे, किराणा दुकानावर काम करताना तर किराणा दुकान एखादा बाप काम करत असेल तर त्याने एक दिवस आपलं पोरग सोबत न्यायचं. आपला मालक आपल्या बापाला कसा बोलतो, आपला बाप पुढ्या कसा बांधतो, आपला बाप त्या ठिकाणी बेजार कसं होतो, ह्या पोरानं पाहिलं पाहिजे. आपला बाप माळव ऐकतो ना, तो माळव ऐकत असताना पोरग सेटिंग करत असेल, नांदेडला शिकत असेल, पुण्यात शिकत असेल, छत्रपती संभाजीनगरला शिकत असेल, एक दिवस बापानं आपला पोरगा आपल्या सोबत न्यायचं. पोत्याचा गल्ला असतो भाऊ, पोत्याचा पोतं धुमत केलेलं असते, माळव गावाकडून आणलेलं असते, खेड्यातून आणलेला असतो, गावाकडून पाण्याची बॉटल पोत्याला लपटलेली असते, शिवलेली, पुन्हा 1 तास दिलेला असतो. त्याच्यात पाणी थंड व्हावं याचा विचार करतो. तू शहरात काय म्हणतो, डायलॉग घालतो ना, मला बिस्लरी पाहिजे किंवा जारचं पाणी पाहिजे, तो बाप गावाकडून काय करतो, पोत्यात लपटलेली बाटली आणतो, ती भिजून आणतो. का हो? पाणी थंड राहावं. त्या पोत्याचा गल्ला असतो, बापाला कोणीतरी मेथीची जुडी मागते. 6 महिने मेहनत घेतलेली असते, 3-4 वेळा फवारणी केली असते, 5 वेळा शेत नांगरलेलं असते, आणि एवढं करून कुठं तरी ती मेथीची जुडी 6 महिन्यानं बापाला घाललेल्या घामातून जेव्हा तयार होते, ती मेथीची जुडी बाप विचारतो, विकायला बसतो तेव्हा बाजूचं सेटिंग करणारं, नोकरदार असणारं, प्रशासनात असणारं डायलॉग घालतंय, केवढ्या दिली? बापानं सांगितलं 10 रुपये. तेव्हा पुढचं म्हणतं एवढी महाग आहे का? बापाला ऐकण्याचा प्रश्न असतो, घर चालवायचे, बायकोची साडी फाटलेली आहे, पोराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मोठी पोरगी लग्नाला आलेली आहे, अनेक वांगे असताना 10 रुपयाची जुडी 5 ला ऐकवा लागते. 20 रुपये किलो मागितलेले वांगे 10 रुपये किलो ऐकावे लागतात. 10ची नोट येते, $5 येतो, 10ची नोट येते. असा बापानं काय करायचं, ती 10ची नोट 5चा बंदा पोराला दाखवायचा, पोरग बाजूला बसवायचं. भर दुपारचा पारा होतो, बाप तोंड मागं करतो, गावातून आणलेला, घरातून आणलेला डबा खातो. कुठतरी पाणी प्यायचं, तेवढ्यात गिराईक येते, पुन्हा पुढे येतो, ती गिराईक करतो, पुन्हा बाप मागं फिरतो. असं करताना रात्रीचे 6 वाजता माळव उरलेलं असते, ते माळव 50-60 रुपयाला 2-3 कॅरेट द्यावा लागतं, कारण घरी जाऊन ते खराब होणार आहे. त्याच्यातून कुठतरी घरात साखरपत्तीची व्यवस्था होईल असा प्रश्न बापाच्या डोक्यात येतो, आणि बाप तेवढाही माळव देतो. 1000-500 रुपये येतात. सकाळी बापानं आपल्या पोराला बोलवायचं, आणि बापानं काय करायचं, त्या पोराच्या हातात द्यायचे. बाळा, हे 1000-500 रुपये तुला द्यायला, तुला माहिती आहे काल सोबत होता तू, म्हणून हे 1000-500 कोणासाठी, कुठं, कशासाठी खर्च करायचे याची अक्कल तुला आली पाहिजे. आणि जर ही अक्कल तुला आली नाही तर येणाऱ्या काळात मी नसेल, पण मात्र उद्या तुला माळव ऐकायला तिथं बसावं लागेल. म्हणून आताच मेहनत घे, मोठा होय आणि घराचं चित्र बदल. तुला नोकरी लागल्यावर मला काही बंगाई देणार नाही, सोन्याची उशी देणार नाही, पण मला जे संकट आले, मला जे ताण आलाय, ते त्या नशिबाला येऊ नाही. म्हणून मी हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करायला तुला शिकवायला निश्चित, नाहीतर तुलाही झक मारावं लागेल, शेतीच करावं लागेल, घराचं चित्र बदलता येणार नाही. आपल्या गावाकडे बापानं घर बांधलंय, पहा इटाचं घर बांधलंय, मात्र मागं स्लॅब करायला बापाकडे पैसा नाही. हॅवी व्यवस्थेत इथं बसलेले काही पालक आहेत, म्हणून आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलायचंय. बाकी देव आहे नाही ते त्याचं त्याला माहीत, पण सकाळी उठल्यावर आपल्या माई आणि बापाच्या पाया पडायचे, कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी दिलों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. विषय होता यांनी देणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराचा. पारावर बसलं, डायलॉग हल्ला होत नाही, विषय बदलत नाही म्हणलं नाही. 5 तास निवडून द्या, मुद्दा पुन्हा त्याच्यावर येतोच.
आता महत्वाची गोष्ट हे डायलॉग घाला ती गजल म्हणले हे लय डायलॉग घालायला शहरात शिकला आपल्या डायलॉग घालायला काम करू म्हणले नेऊचाच. मग काय ठरलं म्हणजे शेतात आपण खिचडी भजे करू. आता खिचडी भजे करायचे म्हणजे काय करायचं बाबा, मग चूनपीठ, तेल, जिरे बिरे सर्व सामान घेतलं, भजे तळायचा झाऱ्या घेतला, सर्व सामान घेऊन महत्वाची गोष्ट हे निघाली. आता निघाल्याच्या नंतर काय झालं, आईन मधात हे आले आणि ती जे चिंच होती का ते चिंच घालून जायचं होतं. हे 3 मित्र दलिंदर होते. हे म्हणले एक काम कर, ही सायकल तू घेऊन जाय म्हणले. त्याला जे सामान लटकिलेले तिथं पाणी नाही म्हणले, आम्ही त्या घेऊन पाणी घेऊन येतो. आता हे 3 जण एका रस्त्याने चालले आणि त्या चिंच खालून कोण चालले, परभणीत विज्ञानाचा क्लास करणार. नेत्याला लय समस्या आहे, जवळचेच पण ताण कोणाला नेले त्याला. अख्ख्या गावात दिवसभर म्हणले पुन्हा त्या चिचवर भूते, त्या चिचवर भूते, हा पांढरी शुभ्र साडी आहे, असं येते तसं येते. आता याचं हे जाऊ लागलं. याचंही जात असताना महत्वाची गोष्ट सायकल घेऊन जावं लागलं. यातला जुनी सायकल नेमकं चिंच बसे आलं, सायकल वाजायला लागली. हे गेलं कोमा, हे आठवलं दिवसभर म्हणू लागले भूते भूते. हरपकड याचा त्या पाचोळ्यावर पाय पडला, कडकड कडकड. आणखी कोमात गेलं. मग देव आठवू लागलं, राम 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 राम. आता हे कोमात गेलं आणि महत्वाची गोष्ट नेमकं चिंच खाली गेलं डायरेक्ट भूत याच्या समोर येऊन उभं राहिलं. धोंडे सर लय महत्वाचं आहे तुमच्यासाठी, कारण हे लोकल डेंजर आहे. तो हम तुम्हारे साथ है म्हणले, पण त्याचा ताण आहे. याच्या अगोदर खरंच होते का हम तुम्हारे साथ है, पासाल तर 2024 ला दाखवून द्यायचं खरंच हम तुम्हारे साथ है आणि काहीतरी परिवर्तन होते का. कारण परिवर्तनाशिवाय सृष्टीला नियम नाही. परिवर्तन करणं काळाची गरज आहे आपल्याला, ते आपल्याला करावंच लागेल. आणि काळ्या अशा मरेलवाणी वाजायचं ना. आपल्या भावकीत कोणी गेलंय का, एक तर जोरात वाजायचं. तुम्ही कार्यक्रमात बसले का काय आहे, मला तर वाटतं धोंडे साहेबांनी कार्यक्रम ठेवला असता तर लय जण आले असते. आणखी अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. कचकच कांदा कापताना बोट स्वीट वाचवली, काय नाचला असता तू, बांगो बांगो बांगो. ते माहिती आहे. हे असं सायलेंट मोटिवेशन बिटिवेशन काय नाही. याचं म्हणणं आहे वय काही का असं आम थिरकलं पाहिजे हो, हे मॅटर आहे. आता ते गेलं चिंचेच्या झाडापाशी, रपकन भूत समोर उभं राहिलं. भूत डेंजर होतं. ते मला थांब ताण घेऊ नको काही नको म्हणला. आपलं एक वैशिष्ट्य आहे, मला आपण कोणाला मारत नाही करत नाही, पण आपलं एक वैशिष्ट्य आहे. मला मी प्रश्न विचारत असतो. मी प्रश्न विचारणं सोडून दे, मला एक नवीन पॅटर्न केला. मला मी काय करत असतो, पुढच्या माणसाला म्हणत असतो मला प्रश्न विचार, आणि त्याचं उत्तर मला नाही आलं तर त्या माणसाला मी सोडून देतो, आणि जर का मला उत्तर आलं तर त्याला मी खाऊन टाकतो. आता हे कोमात गेलं ना, याला वाटलं मुख्यमंत्री विचारावं, भूताला माहित असणार, कारण त्याच्यात मी भूतच आहेत काही काही. प्रधानमंत्री विचारावं ते मी माहित असेल, विचारावं काय कोमात गेलं. आणि भूतांत सांगितलं होतं भाऊ असा प्रश्न विचार ज्याचं उत्तर मला आलं पाहिजे. धोंडे सर त्याने काढला छाड्या. भूत म्हणलं हा इशा नाही, आपली मारामारीवर गोष्ट नाही, फक्त प्रश्न विचारणार. मग काय केलं, याने झाडा काढला आणि पुढं पाहिला असं. तुला मी दिसायलो, ते मला हो. मला तू दिसायला, ते मला हो. सांग मला या झाड्याच्या कोणत्या छिद्रातून मी तुला पाहिलो. कोमात गेलं भूत. हे मतदारसंघाचा प्रॉब्लेम असा आहे, ह्याला उत्तर असले पाहिजे. याच्या समस्या काय, आपल्या देशाचा प्रॉब्लेम ते तुम्ही सिमेंट रोडचं काम केलं, हे गट्टूचा प्रश्न मांडते, गट्टूचं केलं नालीचा मांडते. कारण याची व्यवस्था काय, दुखायला बसीचं इंजेक्शन वगैरे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाबा की आपले लोक ओळखा, आपल्या लोकांना मोठं करा, आणि आपल्यातले लोक आपल्यातून मोठे गेले तर आपल्या प्रश्नावर ते भांडतील आणि आपल्या प्रश्नांचं निराकरण होईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा झोपडीतून देशात पंतप्रधानावर गेला पाहिजे, झोपडीतून देशात आमदार झाला पाहिजे. आपल्या देशात एखाद्या झोपडीतून शिक्षिका असणारी एक बाई या देशाची राष्ट्रपती झाली, ती कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे. म्हणून त्या संविधानाचा सन्मान झाला पाहिजे. या ठिकाणी विचार मंचावर मला बोलण्याची संधी मिळाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी आज स्वतःला भाग्य समजतो की ज्या शिक्षकांनी मला शिकवलं, मी पहिलीपासून त्यांचा विद्यार्थी आहे, ते शिक्षक विचार मंचावर बसलेले असताना त्यांच्यासमोर बोलण्याची मला संधी मिळाली. असे आदरणीय त्यांच्या पायी नतमस्तक होतो शंकर एक लहाने सर,
विचारमंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि त्यांचं भाषण याच्या अगोदर मी ऐकलं होतं, सन्माननीय मोरे सर, विचारमंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर यांना आदरपूर्वक अभिवादन करतो. ज्या ठिकाणी मला तुम्ही ऐकून घेतलं त्या सर्वांचा सन्मान करतो. येणाऱ्या काळात पोरांना फक्त विनंती करतो, पोरो आपलं जीवन बदलण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. आपल्या जीवनाचा रिअल मॉडेल, रिअल हिरो हा कुठला राजकीय नेता नाही, तर आपल्या जीवनाचा रिअल मॉडेल, रिअल हिरो आपला बाप आणि आपली माय आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यांच्या अंगात फाटलेली बनेल आहे ती आपल्याला बदलायची आहे. गावामध्ये एखादा नेता, एखादा प्रशासकीय अधिकारी, एखादा नोकरदार छान पद्धतीने गाडी घेऊन येतो, त्या गाडीच्या मागाल्या काचवर महत्वाची गोष्ट तुम्ही पाहिला असेल, टेडी ठेवलेला असतो. मधल्या सीटवर त्याची बायको बसलेली असते किंवा तो गाडी चालवत असतो, त्याची बायको बाजूच्या सीटवर बसलेली असते. आपलं गाव सोडा, घर सोडा, मेडिकलवर काम करा, चहा का काय करायचं करा, उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, छोटे खाणी पैसा कमवा, सेकंड हँड गाडी घ्या, फाट्यावर आपल्या बापाला बोलवा, गाडी तुम्ही चालवा, बाजूच्या सीटवर थाटात आपला बाप बसलेला पाहिजे आणि ती गाडी घेऊन चौकात या. त्याच्याशिवाय आपल्या बापाच्या अस्तित्वाचं चित्र बदलणार नाही. हा शब्द या ठिकाणी देतो. विचारमंचावर बसलेले जे काही मान्यवर आहे यांच्यासाठी एवढंच म्हणेल की खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. यूं ही नहीं मिलते लोग जिंदगी में जिस तरह, जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. वाढदिवसानिमित्त मनोहर धोंडे सरांना एक विद्यार्थी या नात्याने मी वयानं खूप लहान आहे, मला त्या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली, तुमच्याबद्दल बोलण्याचं योगदान मिळालं, त्याबद्दल स्वतः कृतज्ञ होतो. आणि सरांबद्दल एवढंच म्हणतो की हो पूरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों का जहां आपको, तुम मांगे आसमान से तारा, तो भगवान दे तुमको जहां सारा, भगवान दे तुमको जहां सारा. ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी बोलता येते आणि ज्यांनी स्वाभिमान या महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये पेरण्याचं काम केलं, त्या दोन महापुरुषांच्या विचारांचा जागर करतो. थांबतो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय देव.